नमस्कार मंडळी, मी रसिका दरी तुमचं आपल्या रॉयल मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. मस्तपैकी दुपारची झोप काढून मी उठलेला असं आणि आता वाजलेत 6 आणि मरणाचा पाऊस भरलो. अख्खा ढग काळा काळा झाला, काय काय ढग गेलेत आणि वारो पण सुटलो. पावसाची दाट शक्यता असा पडण्याची आणि घडघडता आपण ढग बघा काळे काळे झाले आहेत. आणि सगळ्यांनी आपली सुकवाना घातलेली आणि स्लॅपर वेपार ती सगळी काढल्या नाही होत. आम्ही पण आमची लाकडं ठेवलेली बाहेर ती पण आता खळ्यात टाकली होत. हे बघा, आणि ही आमची माती पिटी केली आहे, मातीची पिटी. मंडळी, ही गणपतीची माती आहे. त्या दिवशी जर तुम्ही ब्लॉग बघितला असाल तर आम्ही खालीची माती गणपतीची हाडलेली होती, ती हडाडून टाकलेली ह्या बॉक्समध्ये. त्यानंतर त्या बॉक्समध्ये सगळा पाणी पाणी केला आणि माती जेव्हा पूर्णपणे भिजली ना तेव्हा ह्या मशीनमध्ये ती माती घातली आणि ह्या मशीनमध्ये ही चालू केली की ही अशी घोळता मशीन आणि तिथून पाणी बाहेर पडता आणि हडीसून ना सगळी माती बाहेर पडता. आणि सर जाळी ठेवतो आम्ही, जाळी खड ठेवतो आणि पप्पानी काय माहिती, तर जाळी ठेवतो. मग त्याच्यावरती ते मातीतले सगळे दगड रवतात आणि हिसून ह्या ह्यानी सगळी माती चांगली हिसर साचता. ह्या आम्ही चौकोन डबरं कसं केलेलो खालते नेट बीट घालून. दरवर्षी आम्ही फक्त माती मळू आणि गणपती करू, पण आमका खूप प्रॉब्लेम यावं लागलो की जेव्हा आम्ही माती ह्या गणपतीच्या मूर्तीक बेळा घालू ना तेव्हा खूप दगड मिळा लागले. म्हणजे मातीत दगड असतातच आणि ते दगड मिळले की मग ती फिनिशिंग चांगलं ये नाही. आणि हल्लीच ही नवीन मशीन येईल या मातीसून गुंडे बाहेर काढूची, त्यामुळे ह्या आम्ही यंदा ट्राय केलेला असा. आता ही माती पूर्णपणे सुकली तर ती बाजूक काढतलो, त्याने त्यातली माती घेतलो, ती परत ह्याला लायतलो आणि परत असा करतलो आणि मग गणपती घेतलो, गणपती करू. म्हणजे किती प्रोसेस होती बघा. पाऊस पडता का काय माहीत, ढग तर एकदम काय काय झाले होते. पाऊस पडलो तर खूप नुकसान जाताला, कारण की आत्ताशे खय आंबे लागले होत आणि जर पाऊस पडलो तर आंबे सगळे गळतले. देवा नको पाडू रे बाबा पाऊस. माती झाकून ठेवली आहे, त्यात पाणी गेला तर मग काय सांगतले म्हणून झाकून ठेवलेली आहे. आणि मंडळी, ह्या वर्षाचं पहिलं पाऊस शिवरा गळतात आणि मातीचा वास एकदम भारी येता. मातीचा वास ना, पहिल्या पावसाचा मातीचा वास खूप भारी, मला तर खूप आवडता. मातीचा वास येलो का माती मला खाईसारखी वाटता, तुमका हसा घेत पण खूप आवडता. मला प्रचंड आवडतं ह्यो मातीचा वास. पहिल्या पावसात भिजाचा असं म्हणतात, भिजा नाही. मातीचा वासच भारी येता. हा पाऊस वाढलो, पावळे बघा कसले गळतात. पाणी घाण्यात आला अडे बघ. आता नागडं नाही नाही म्हणतो, खूप मोठा पाऊस येलो. भैया ले
बाय माझे हा जीवाना मरे पप्पे है पप्पे आंबेगावच्या जत्रेसून ह्या जीवन आणलं त्याकडे बघा माहिती हा उड्यासून या जीवन आणल्या पप्प्यान उडत असून आणि ह्यो पोर ना म्हाताऱ्या माणसांगे भियो अंगार बिंगार टाकी कोणाचं अंगार टाकी मग मम्मीन त्या काही हिनीच झोडल्यान आणि या दिवाड वरती टाकल्यान दादा पाऊस पडला तर असा पावळेन खालते गेला